नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत झेडपीची जी मेगा भरती निघालेली आहे, या मेगा भरतीसाठी प्रत्येक पदाचा जो अभ्यासक्रम आहे तर तो तांत्रिक असेल किंवा कॉमनमध्ये इंग्रजी मराठी ग्रामरचा असेल, तर याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूयात। संवर्गनिहाय अभ्यासक्रम हे आपण बघणार आहोत। तर सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 मधील संवर्गाचा ऑनलाईन स्पर्धा परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम काठिण्य पातळीनुसार दर्जा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमापन व गणित या विषयासाठी प्रकार अ व ब करण्यात आलेले आहेत व त्या प्रकारासमोर ज्या संवर्गासाठी हा प्रकार लागू आहे ते संवर्ग नमूद केलेले आहेत। तसेच ज्या संवर्गासाठी तांत्रिक अभ्यासक्रमाची प्रश्नांची काठिण्य पातळी लागू आहे ते संवर्ग प्रकार क मध्ये नमूद केलेले आहेत व त्याखाली सुलभ संदर्भासाठी सविस्तर विषय निहाय अभ्यासक्रम नमूद केलेला आहे। तर प्रकार अ आपण बघणार आहोत। प्रकार अ खाली नमूद केलेल्या संवर्गासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व गणित या विषयासाठी एसएससी व समकक्ष दर्जा नमूद केलेला आहे। एसएससी म्हणजे 10th। तर 10th लेवलचं काठिण्य पातळी ह्या पदांसाठी असणार आहे। त्यात पदं कुठली आहेत तर आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, लघु पाटबंधारे, यांत्रिक विद्युत, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लेखा, पशुधन पर्यवेक्षक, रिमगन, त्याचबरोबर लघुलेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक। तर 10वीची काठिण्य पातळी यांच्यासाठी असणार आहे। यात सब्जेक्ट्स व त्याबद्दल असणारा सिलेबस आपण बघूया। तर मराठी ग्रामरमध्ये सर्वसाधारण शब्दसंग्रह असेल, वाक्यरचना असेल, व्याकरण असेल, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग असेल, उतार्यावरील प्रश्न असतील। इंग्रजी या विषयामध्ये जनरल व्होकॅब्युलरी असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, ग्रामर असेल, आयडियम्स अँड फ्रेजेस असतील, देअर मीनिंग अँड युजेस असेल आणि कॉम्प्रिहेन्शनसुद्धा याच्यात विचारण्यात येऊ शकतं। बुद्धिमापन चाचणीमध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न असतील, सामान्य बुद्धिमापन व आकलन असेल। त्याचबरोबर सामान्य ज्ञान या 4थ्या सब्जेक्टमध्ये आधुनिक भारताचा इतिहास असेल, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना, संघटना, कार्य, महाराष्ट्रातील समाज सुधारक आणि चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स यावर असतील। तर या संपूर्ण 4 सब्जेक्टला जे 10thच्या बेसिसवर असणार आहेत, तर इथे 25 and 25 मार्क्स असे 100 मार्क्स, 100 क्वेश्चन्स आणि 200 मार्क्ससाठी हा पेपर असेल। जिथे तांत्रिक असणार आहे तिथे हेच संपूर्ण क्वेश्चन 15 आणि 15 म्हणजे 60 क्वेश्चन्स हे कॉमन याच्यावर असेल आणि 40 क्वेश्चन्स तुमच्या तांत्रिक अभ्यासावर असणार आहेत। ते पुढच्या पीडीएफमध्ये आपण बघणारच आहोत। सामान्य ज्ञानमध्ये अजून भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध असेल, कृषी आणि ग्रामीण विकास असेल, संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी वैशिष्ट्ये असतील। आता प्रकार ब आहे जो HSC दर्जाचा यावर असणार आहे। HSC म्हणजे 12thची काठिण्य पातळी यासाठी असणार आहे। त्यामध्ये आपण बघूयात कुठली पदं आहेत। तर 12th लेवलच्या काठिण्य पातळीसाठी आरोग्य पर्यवेक्षक आहे, कनिष्ठ लेखाधिकारी आहे, पर्यवेक्षिका आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, वरिष्ठ लिपिक आहे, वरिष्ठ सहाय्यक, विस्तार अधिकारी पंचायत, विस्तार अधिकारी शिक्षण, विस्तार अधिकारी सांख्यिकी हे 12th लेवलची यांची काठिण्य पातळी असणार आहे। यांच्यासाठी जो सिलेबस असणार आहे तर मराठी या विषयाचा असेल सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्प्रचार, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ उपयोग, उतार्यावरील प्रश्न इथे असतील। इंग्रजीमध्ये सुद्धा जनरल व्होकॅब्युलरी असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, ग्रामर असेल, आयडियम, फ्रेजेस अँड देअर मीनिंग्स अँड यूज, कॉम्प्रिहेन्शन असेल, बुद्धिमत्ता चाचणी असेल, पदवी लेवलचं काठिण्य पातळी असेल, सामान्य बुद्धिमापन व आकलन याचं असेल, तर्क आधारित प्रश्न असतील, अंकगणित आधारित प्रश्न असतील, सामान्य ज्ञानसुद्धा पदवी लेवलचं असणार आहे। भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनांसह त्याचबरोबर महाराष्ट्र, भारत, जागतिक भूगोल, भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल, भारत आणि महाराष्ट्र, राज्य आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतील, सार्वजनिक धोरण असेल, हक्कांचे मुद्दे असतील तर ते याच्यात असेल। आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकास ध्येय, गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील
उपक्रम, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण परिस्थितीतील जैवविविधता, हवामान बदल, सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण, भारतीय अर्थव्यवस्था, विकास विषयक अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास, चालू घडामोडी, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्रासह असतील, कृषी आणि ग्रामीण विकास असेल, संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी आणि वैशिष्ट्ये असतील. त्या जिल्ह्याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला येथे ठेवणं गरजेचं आहे, ज्या जिल्ह्यातनं तुम्ही अप्लाय करत आहात. पुढचा प्रकारात असणार आहे कंत्राटी ग्रामसेवक. कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी HSCची काठिण्य पातळी असेल 12th लेवलची, 12वी आपण ज्याला म्हणतो. तर यासाठी मराठी, कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी मराठी हे 12वी लेवलचं काठिण्य पातळी असणार आहे आणि बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञानसुद्धा 12वी लेवलचं असणार आहे. यात सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्प्रचार, व्याकरण, म्हणी, उतार्यावरील प्रश्न असेल, जनरल व्होकॅब्युलरी असेल इंग्रजीमध्ये, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, ग्रामर, एडियम, फेज, कॉम्प्रिहेन्शन असेल, बुद्धिमापनमध्ये, बुद्धी चाचणीमध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न आणि सामान्य ज्ञानामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा व भूगोलचा इतिहास, भारतीय अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, महाराष्ट्रातील समाजसुधारक, चालू घडामोडी, भारताचे शेजारील राष्ट्रीय संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्याचा भूगोल आणि इतिहास असेल. टीप इथे आहे जोडारी तारतंत्री या संवर्गासाठी फक्त तांत्रिक प्रश्न असलेले मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व गणित या विषयासंबंधीचं काठिण्य पातळी नमूद करण्यात आलेली आहे. सो आता आपण बघणार आहोत खालील नमूद केलेल्या संवर्गासाठी तांत्रिक अभ्यासक्रमाचा दर्जा नमूद केलेला आहे. सो तांत्रिक अभ्यासक्रम कुठल्या कुठल्या पदांसाठी असणार आहे ते आपण बघूयात. तर पर्यवेक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्यसेवक पुरुष, आरोग्यसेवक महिला, औषध निर्माण अधिकारी, ग्रामसेवक कंत्राटी, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ लेखाधिकारी, जोडारी तारतंत्री, त्याचबरोबर पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक, विस्तार अधिकारी शिक्षण, स्थापत्य यांत्रिकी सहाय्यक, स्थापत्य. तर यासाठी तांत्रिक अभ्यासक्रम हा असणार आहे आणि तो आपण सिरीज वाईज बघणार आहोत. तर आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी जो तांत्रिक अभ्यासक्रम असणार आहे तर त्यात खालील विषय हे नमूद करण्यात आलेले आहेत. तर बायोफिजिक्स अँड रेडिएशन सायन्स असेल, न्यूक्लिअर फिजिक्स असेल, लॉ ऑफ मोशन कन्झर्वेशन, लॉ, ग्रॅव्हिटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, अल्ट्रासॉनिक, अकॉस्टिक, थर्मोडायनामिक्स, बायोकेमिकल ॲनालिसिस, सेपरेशन्स टेक्निक, मेटाबॉलॉजी, बॉडी फ्लुइड्स, लिव्हर, किडनी, ग्लास्ट्रिक, थायरॉइड फंक्शन, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मटेरियल सायन्स, बायोकेमिस्ट्री, नॅनोटेक्नॉलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, सेल बायोलॉजी, इम्युनॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, पॅथॉलॉजी, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजी. तर याबद्दलची क्वेश्चन्स, या विषयाशी रिलेट करणारे क्वेश्चन्स इथे विचारले जाणार आहेत. दुसरं पद आहे आरोग्यसेवक पुरुष. तर आरोग्यसेवक पुरुषसाठी तांत्रिक जो अभ्यासक्रम असेल SSC दर्जाचा असणार आहे. यात ग्रॅव्हिटेशन, periodic classification of elements, chemical reactions and equations, effect of electric current, heat, refraction of light, carbon compounds, space mission, lens, heredity and evolution, life process, environmental management, animal classification, introduction of microbiology, cellular biology and disaster management हा विषय तांत्रिक अभ्यासक्रम म्हणून असणार आहे. पुढचं पद आहे आरोग्यसेवक महिला. तर आरोग्यसेवक महिला या पदासाठी कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, समुदाय आरोग्य शुश्रूषा असेल, हेल्थ प्रमोशन असेल, न्यूट्रिशन असेल, मेंटल हेल्थ असेल, सॅनिटेशन असेल, ह्युमन बॉडी असेल, प्रायमरी हेल्थ केअर असेल, इन्फेक्शन असेल, इम्युनायझेशन असेल, कम्युनिकेबल असेल डिसीजेस, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस असतील, साथीचे आजार आणि असंसर्गिक आजार अशा पद्धतीचं असेल, कम्युनिटी हेल्थ प्रॉब्लेम असेल, चाइल्ड हेल्थ न्यूट्रिशन असेल, फर्स्ट एड रेफरल असेल, हेल्थ सेंटर मॅनेजमेंट असेल. तर या पद्धतीचा तांत्रिक अभ्यासक्रम या पदासाठी असणार आहे. पुढचं पद आहे औषध निर्माण अधिकारी. तर यासाठी तांत्रिक अभ्यासक्रम असणार आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोलॉजी, बायोकेमिस्ट्री, क्लिनिकल पॅथॉलॉजी, ह्युमन ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, सोशल फार्मसी, फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी, हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसी, फार्मसी लॉ अँड एथिक्स. पुढचा क्वेश्चन आहे कंत्राटी ग्रामसेवक.
तर कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी तांत्रिक अभ्यासक्रम जो असणार आहे तो आहे समाजशास्त्र विषयाचा असेल. यात समाज, मानसशास्त्र, समुदाय संस्था, समाज सुधारकांचे योगदान, सामाजिक समस्या, सामाजिक योजना आणि सामाजिक फायदे. पुढचं असणार आहे पंचायत राज व्यवस्था. पंचायत राज व्यवस्थामध्ये 73वी घटना दुरुस्ती असेल जी पंचायती राजशी रिलेट करते. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था असतील. पुढचं असणार आहे कृषीविषयक ज्ञान असेल. कृषीविषयक ज्ञानमध्ये कृषी मूल तत्वे, पीक उत्पादन तंत्र, फलोत्पादन, पीक संरक्षण, कृषी अवजारे, यंत्रे व आधुनिक सिंचन पद्धती, कृषी विस्तार, माहिती तंत्रज्ञान, सहकार, पतपुरवठा, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन आणि रेशीम उद्योग, सेंद्रिय खते, कृषी आधारित उद्योग, मृद संधारण, जल संधारण व जल व्यवस्थापन, पर्यावरणीय बदल. त्याचबरोबर इतर जे असणार आहेत त्यात आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाची विकास योजना, मूलभूत संगणक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान अधिनियम, जैवविविधता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या विषयाच्या रिलेटेड क्वेश्चन्स हे कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी विचारले जाणार आहेत. कनिष्ठ अभियंता स्थापत्य आहे तर यासाठी तांत्रिक प्रश्न असेल. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, थिअरी ऑफ स्ट्रक्चर, आपण हेडलाईन्स बघतो त्या अंडर येणारे हे सब सब्जेक्ट असणार आहेत. स्टील स्ट्रक्चर असेल. डिझाईन ऑफ रिइन्फोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर लिमिट स्टेट मेथडमध्ये असेल. त्याचबरोबर असणार आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी असेल. टेक्निकल इंजिनिअरिंग असेल. कन्स्ट्रक्शन्स मटेरियल असतील, स्टोन, ब्रिक्स, सिमेंट जे असेल ते. सर्वेइंग असेल, क्लासिफिकेशन ऑफ सर्वे. बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन असेल, प्रिन्सिपल ऑफ बिल्डिंग प्लॅनिंग अँड डिझाईन्स. फ्लुइड मेकॅनिक्स असणार आहे. फ्लुइड मेकॅनिक्स असेल. वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग असेल. हायवे इंजिनिअरिंग असणार आहे. ब्रिज इंजिनिअरिंग असणार आहे. इस्टिमेट, कॉस्टिंग अँड इव्हॅल्युएशन असेल. पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग असेल. कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट असेल. तर हे तांत्रिक क्वेश्चन्स हे टोटली 40 मार्काला 40 क्वेश्चन्स असणार आहेत 80 मार्क्ससाठी. आणि या तांत्रिक याच्यावर स्थापत्य अभियांत्रिकी साठी जे पद आहे त्यासाठी विचारले जाणार आहेत. पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी. तर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदासाठी तांत्रिक अभ्यासक्रम असणार आहे. मेजरमेंट अँड मेट्रोलॉजी असेल. थर्मल इंजिनिअरिंग असणार आहे. थिअरी ऑफ मेकॅनिक्स असेल. मेकॅट्रॉनिक्स असेल. फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी असेल. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस असतील. एन्व्हायरमेंटल अँड एनर्जी मॅनेजमेंट असेल. पॉवर इंजिनिअरिंग असणार आहे. ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम असेल. डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट्स असेल. ऑटोमोबाईल सिस्टीम्स असेल. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग असेल. रिन्युएबल एनर्जी सिस्टीम असेल आणि रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर असणार आहे. तांत्रिक सिलेबसमध्ये हे पॉईंट्स कव्हर केले जाणार आहेत. पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत. यासाठी तांत्रिक अभ्यासक्रममध्ये येणार आहे बेसिक ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग बेसिक असेल. त्यानंतर जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर, इलेक्ट्रिकल मटेरियल अँड वायरिंग प्रॅक्टिसेस असणार आहे. इंडक्शन मोटर्स अँड ट्रान्सफॉर्मर असेल. स्विचेस असतील अँड प्रोडक्शन असेल. इल्युमिनेशन असणार आहे. रिन्युएबल एनर्जी रिसोर्स असेल. मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असणार आहे. एनर्जी कन्झर्वेशन असेल. इलेक्ट्रिकल एस्टिमेट अँड कॉन्ट्रॅक्टिंग असणार आहे. त्यानंतर पुढचं पद आहे कनिष्ठ लेखाधिकारी. तर कनिष्ठ लेखाधिकारीसाठी तांत्रिक अभ्यासक्रममध्ये येईल भारतीय अर्थव्यवस्था. यात भारतीय अर्थव्यवस्थेचे आव्हाने आणि आर्थिक सुधारणा हे मिनी टॉपिक असतील. सार्वजनिक वित्त असेल. यात बाजार अर्थव्यवस्था, सार्वजनिक वित्त, मुद्रा, पैसा, आंतरराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भांडवल हे विषय असतील. वृद्धी आणि विकास असणार आहे. वृद्धी आणि विकासमध्ये विकासाचे निर्देशांक असेल. सार्वजनिक वित्त असेल. सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था असतील. महाराष्ट्राची व्यवस्था असेल, अर्थव्यवस्था असेल. कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रातील वैशिष्ट्य. पुस्तकालन व लेखाकर्म असेल. लेखाकर्म, अर्थ, लेखासंज्ञा, आर्थिक सुधारणा व कायदे असतील. यात वॅट, WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन यावर प्रश्न विचारतील. जोडारी हे जे पद आहे यासाठी तांत्रिक अभ्यासक्रम असणार आहे. मार्किंग टूल्स, मेजरमेंट टूल्स, बेंच व्हाईज, फाईल अँड स्पेसिफिकेशन, बेंच ग्रिडन, प्रिसिशन इन्स्ट्रुमेंट, आउटसाइड, इनसाइड अँड डेप्थ मायक्रोमीटर्स, वर्नियर कॅलिपर. तर अशा पद्धतीचे टेक्निकल क्वेश्चन्स तांत्रिक यावर विचारले जातील जोडारी या पदासाठी. तारतंत्री या पदासाठी तांत्रिक क्वेश्चन असतील. इलेक्ट्रिक वायर जॉईंट्स फॉर अ सिंगल अँड मल्टीस्टँड, DC अँड AC सर्किट्स, प्लॅन, एस्टिमेट अँड मटेरियल्स, टाईप ऑफ बॅटरीज,
मेक चॉईस टू कॅरी आउट बेसिक जॉब्स ऑफ मेकिंग, प्लॅन अँड इन्स्टॉलेशन पाईप, सिलेक्ट अँड परफॉर्म इलेक्ट्रिकल, प्लॅन अँड एक्झिक्यूट इलेक्ट्रिकल इलिस्ट्रेशन प्लॅन असतील. तर या पद्धतीचे तांत्रिक क्वेश्चन्स या पदासाठी विचारले जाणार आहेत. पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी तांत्रिक क्वेश्चन असतील. ॲनिमल हजबंडरी यावर प्रश्न विचारले जातील. ॲनिमल न्यूट्रिशन्स असेल, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स असेल. त्याचबरोबर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी तांत्रिक अभ्यासक्रम जो असणार आहे तो असणार आहे बायोफिजिक्स अँड रेडिएशन सायन्स, बायो केमिकल ॲनालिसिस सेपरेशन टेक्निक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी, सेल बायोलॉजी, इम्युनॉलॉजी. वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदासाठी तांत्रिक अभ्यासक्रम असणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेचे आव्हानं, आर्थिक सुधारणा, सार्वजनिक वित्त असेल, आंतरराष्ट्रीय आणि भांडवल असेल, वृद्धी आणि विकास असेल. यात मिनी टॉपिक्स असणार आहेत. सार्वजनिक वित्त असेल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, पुस्तक पालन व लेखाकर्म, आर्थिक सुधारणा व कायदे या पद्धतीचं असणार आहे. विस्तार अधिकारी कृषी या पदासाठी महत्त्वाचा अभ्यासक्रम असणार आहे. सेक्शन एमध्ये असेल बेसिक ऑफ ॲग्रिकल्चर. यात महाराष्ट्र ॲग्रो क्लायमेट झोन्स, फूड प्रोडक्शन अँड कन्झप्शन, इकॉलॉजी अँड रिलिव्हन्स ऑफ मॅन, कन्सेप्ट ऑफ रुरल एरिया स्ट्रक्चर अँड रुरल इकॉनॉमी, प्रिसिजन ॲग्रिकल्चर, GIS असेल. सेक्शन बीमध्ये असणार आहे ॲग्रिकल्चर रिलेटेड जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स. करंट अफेअर्स ॲग्रिकल्चरशी रिलेट करणार आहे. हायलाईट्स ऑफ ॲग्रिकल्चर इन करंट युनियन बजेट्स. त्यानंतर सेक्शन सीमध्ये असेल ॲग्रोनॉमी. तर ॲग्रोनॉमीमध्ये कशा पद्धतीने ग्रामीण विषयक इकॉनॉमी ही डेव्हलप होते याबद्दलचे क्वेश्चन्स असणार आहेत. सेक्शन डीमध्ये असेल जेनेटिक अँड प्लांट्स बॉटनी असेल, या रिलेटेड क्वेश्चन्स इथे विचारले जातील. सेक्शन ईमध्ये असेल सॉईल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री असणार आहे. डिटेल माहिती तुम्ही PDF मध्ये बघू शकणार आहात. सेक्शन एफमध्ये ॲनिमल हजबंडरी आणि डेअरी सायन्स असणार आहे. तर यात ब्रीड्स असेल, रिप्रोडक्शन असेल, न्यूट्रिशन्स असतील. तर याबद्दलची माहिती, याबद्दलचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहेत. सेक्शन जीमध्ये इकॉनॉमिक्स असणार आहे. सेक्शन एचमध्ये ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन, सेक्शन आयमध्ये एंटोनॉमॉलॉजी असेल, सेक्शन जेमध्ये प्लांट पॅथॉलॉजी असेल, सेक्शन केमध्ये इरिगेशन अँड ड्रेनेज असेल, सेक्शन एलमध्ये हॉर्टिकल्चर असणार आहे. सेक्शन एम फिशरीज. विस्तार अधिकारी शिक्षण या पदासाठी तांत्रिक अभ्यासक्रम असणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार अधिनियम 2009, महाराष्ट्र राज्य नियमावली 2011 नुसार शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था युनिसेफ, NCERT, NUEPA, NCTEs याबद्दलचे क्वेश्चन्स असतील. प्रश्न निर्मिती कौशल्य, प्रगत अध्ययन अध्यापनशास्त्र, नवीन शैक्षणिक धोरण 2020, संप्रेषण कौशल्य, समग्र शिक्षा अभियान, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान, राष्ट्रीय शिक्षा अभियान, केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसहाय्य, विद्यार्थी वैयक्तिक लाभाच्या योजना, संगणक व माहिती तंत्रज्ञान यावर क्वेश्चन्स असतील. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, स्थापत्य यासाठी तांत्रिक अभ्यासक्रम असेल. ब्रिक्स वर्क्स असेल, रबल मॅनसोरणी असेल, विंडोज स्टील याबद्दलचे असेल. कॉन्क्रीट अँड कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन असेल, त्याबद्दलचे टेक्निकल क्वेश्चन्स इथे विचारले जातील. प्लास्टर अँड पॉइंटिंग असेल, वूड वर्क अँड जॉईनरी असेल, कुठल्या पद्धतीचे जॉईनरी यूज केले जातात. स्ट्रक्चरल स्टील वर्क असेल, फ्लोअर अँड फ्लोअर फिनिशिंग असेल, पेंटिंग असेल, वार्निशिंग असेल, पॉलिशिंग असेल अँड सरफेस फिनिशेस हा टॉपिक असेल. फाउंडेशन असेल, डोमेस्टिक सर्व्हिसेस असतील, डोअर अँड विंडोज फंक्शनल असेल, स्टेअर्स असतील, डिटेल थेरी सिलेबस असेल, डिटेल एस्टिमेट असेल, वर्कआउट ऑफ क्वालिटीज ऑफ स्टील असेल, मोड्स ऑफ मेजरमेंट्स असतील, रेट ॲनालिसिस असेल, स्पेसिफिकेशन ऑफ नेसेसिटी असेल, टेंडर डॉक्युमेंट्स असतील, कंडिशन ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट असेल, पेमेंट टू कॉन्ट्रॅक्ट असेल, प्रोसिजर ऑफ एक्झिक्युशन ऑफ वर्क असेल, इंट्रोडक्शन डेफिनेशन असेल, लिनियर मेजरमेंट असेल, चेन अँड क्रॉस स्टाफ सर्विंग असेल, चेन अँड कंपास सर्विंग असेल. तर अशा पद्धतीचे टेक्निकल क्वेश्चन्स या पदासाठी विचारले जाणार आहेत. अशा पद्धतीचा टेक्निकल सिलेबस, तांत्रिक सिलेबस हा आपण बघितला. तो 10वी लेवलचं काठान्य पातळी असेल, 12वी लेवलची काठान्य पातळी असेल आणि डिग्री लेवलची काठान्य पातळी असेल. आणि ते कोणकोणत्या पदासाठी असणार आहे याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेत. असेच महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि योग्य विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.